भारताच्या वीरांची गाथा ऐकवायला, देशप्रेम सगळ्यांच्या मनी जागवायला घेऊन आलेत क्रिश आणि बाल्टी बॉय. भारत है हम, भारत है हम. शहर गाव लूटी फूकी दे हाथ फिरंगिया, सुनी सुनी कुंवर के हृदय में लगा. आता हे कोणतं नवीन भोजपुरी गाणं गातोयस बाल्टी बाबू? हे फोक सॉन्ग आहे क्रिश. बिहार मध्ये बाबू वीर कुंवर सिंग साठी गायलं जातं. अब छोड़ रे फिरंगिया हमारे देशवा, लुटपुट कहली तो हाल. अब छोड़ रे फिरंगिया हमारे देशवा. इंग्रज तर सोडून गेले, त्यांना परत नको बोलवस. आणि बाबू वीर कुंवर सिंग यांची स्टोरी जरा लवकर सांग. ओके डिअर संस्कृती, स्टोरी मोड ऑन. वीर कुंवर सिंग यांचा जन्म 1777 मध्ये झाला. ते उज्जैनच्या परमार राजपूत घराण्यातील होते. त्यांच्या कुटुंबाचे वंशज खूप वर्षांपूर्वी जगदीशपूर बिहार मध्ये येऊन स्थायिक झाले होते, जे आज भोजपूरच्या नावाने ओळखलं जातं. जेव्हा वीर कुंवर सिंग मोठे झाले तेव्हा ते जगदीशपूरचे तालुकदार बनले आणि लोकांच्या भल्यासाठी काम करत राहिले. लोक त्यांना प्रेमाने शाबादचे शेर असं म्हणत असत. परंतु 1957 मध्ये जेव्हा हिंदुस्थानच्या प्रत्येक शहरात क्रांतीची लाट मोठ्या वेगाने पसरत होती, तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने स्वतःच्या फायद्यासाठी आणखीन एक चाल खेळली. जमीनदारांच्या आणि तालुकेदारांच्या जमिनी सुद्धा जबरदस्ती हडपू लागले. या गोष्टीमुळे 80 वर्षांचे वीर कुंवर सिंग आणि कित्येक जमीनदार नाराज झाले. त्याच वेळी वीर कुंवर सिंग यांनी मनाशी पक्क केलं की इंग्रजांच्या या अन्यायाविरोधात आपण लढायचं. आपल्याला जास्तीत जास्त क्रांतिकारी सैनिकांना आपल्या बरोबर जोडायचं आहे. कमांडर हरे कृष्ण सिंग आणि भाऊ अमर सिंग, तुम्ही तयारी सुरू करा. हो दादा. असं ऐकण्यात आलंय की दानापूरचे इन्चार्ज जनरल लॉइडने हिंदुस्थानी सैनिकांच्या बंदुकांमधल्या काडतुसांच्या वरच्या टोप्या काढायचा आदेश दिलाय. काडतुसांवर टोपी नसेल तर बंदुकीचा तरी काय फायदा? त्यांना भीती वाटतेय की इंग्रजांच्या पोलिसांमध्ये असलेले हिंदुस्थानी पोलीस देखील त्यांच्या विरुद्ध बंड करतील की काय. या आदेशाविरुद्ध निदर्शने करण्यासाठी मोठ्या संख्येने सैनिक आराच्या मुख्यालयाच्या दिशेने निघाले आहेत. हीच ती योग्य संधी आहे. या सर्व सैनिकांना आराला पोहोचण्याआधीच दानापूरमध्येच थांबवावं लागेल आणि आपल्या फौजेत समाविष्ट करून घ्यावं लागेल. तुम्ही दोघं त्याची तयारी सुरू करा. बाबू वीर कुंवर सिंग यांच्या बंडाची माहिती जेव्हा पटनामध्ये बसलेल्या ब्रिटिश कमिशनर विलियम टेलर यांना मिळाली तेव्हा ते घाबरून गेले आणि त्यांनी कुंवर सिंग यांना पटनामध्ये सहभोजनाचं आमंत्रण दिलं. विल्यम साहेबांचे खूप खूप आभार आहेत, परंतु आता मी तर खूप म्हातारा झालोय आणि खूप आजारी सुद्धा असतो. बिछाण्यावरून उठू सुद्धा शकत नाही. मला खरंच माफ करा. मी तुमच्या सोबत पटण्याला येऊ शकणार नाही. पण बाबू वीर कुंवर सिंगने त्या आमंत्रणाला मोठ्या चालाखीने नाकारलं आणि त्याच्या प्लॅन अनुसार धनपूरला पोहोचले. तिथे त्यांनी हजारो भारतीय शिपायांना इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित केलं. इंग्रजांची लूटमार आणि अत्याचाराला संपवायचं आहे. आपण सगळे आराला जाऊयात. लक्षात ठेवा, आपलं फक्त एकच लक्ष आहे, या कंपनी सरकारला हटवणं. आराच्या कारागृहात कैद असलेल्या आपल्या क्रांतिकारी बंधूंना सोडवायचं आहे. इंग्रज सरकारच्या खजिन्यावर आक्रमण करून जितकी होईल तितकी हत्यार दारुगोळा एकत्र करून आणायचा आहे. आता ही लढाई आपण शेवटच्या श्वासापर्यंत लढूया. बाबू वीर कुंवर सिंगनी शिपायांसोबत मिळून सगळ्यात आधी अरायाच्या जेलवर आक्रमण केलं
आणि तिथे कैद असलेल्या क्रांतिकारकांना सोडवलं. मग त्यांनी सरकारी खजिना, ग्रॅनरी आणि आर्मरीवर हल्ला चढवला. कंपनी सरकारला आरावर जेव्हा कुंवर सिंगच्या अटॅकची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी 450 ब्रिटिश शिपायांबरोबर कॅप्टन डनबारला सुद्धा पाठवलं. पण मध्येच त्यांना गाठून कॅप्टन डनबार आणि त्यांच्या शिपायांवर वीर कुंवर सिंग आणि त्यांच्या साथीदाराने सरप्राईज हल्ला केला आणि त्यांना संपवून टाकलं आणि डनबार सुद्धा त्यात मारला गेला. आरावर तर आपण कब्जा मिळवला. आता आपलं पुढचं लक्ष असेल ते बीबीगंज. कॅप्टन डनबारला मारल्यानंतर बाबू कुंवर सिंग यांनी बीबीगंज मध्ये इंग्रजांना धुळीत लोळवलं आणि सर्वत्र वेढा घातला. मग ते पुन्हा जगदीशपूर साठी रवाना झाले. पण त्यांना वाटेतच काही लोकांकडून खबर मिळाली की त्यांना शोधण्यासाठी कंपनी सरकारने जगदीशपूरला आणि त्यांच्या घराबाहेर वेढा घालून ठेवला आहे. तसेच त्यांच्या भावांची घरं देखील जाळून टाकली आहेत. हे ऐकून वीर कुंवर सिंग दुःखी झाले. तेव्हा त्यांनी शपथ घेतली. मी माझ्या मातृभूमीची शपथ घेऊन सांगतो की मी जगदीशपूरला इंग्रजांकडून परत मिळवूनच राहणार. आणि अशा प्रकारे रणांगण बाबू वीर कुंवर सिंग यांचं घर बनलं. ते आपल्या सैन्यासोबत ग्वालियर, रीवा, बांदा, कल्पी अशा शहरामध्ये क्रांतिकारकांना जमा करत इंग्रजांविरुद्ध लढत राहिले. लखनौ मध्ये नानासाहेब पेशव्यांसोबत मिळून त्यांनी क्रांतीची लढाई लढली. हळूहळू मग आजमगड भोवती देखील वेढा घातला गेला. कंपनी सरकार हैराण होतं आणि मग कमांडर लेगार्डने एक खूप मोठी रक्कम कुंवर सिंग यांना पकडण्यासाठी ठेवली. किती? 25,000 रुपये. 25,000? ती सुद्धा 1857 मध्ये. म्हणजे आजच्या काळातले किती झाले? मी सांगू जर आजच्या काळामध्ये मोजमाप केलं तर 100 वर्ष, 200 वर्ष. मंदीच्या काळातलं जर बघता 5 ते 2.3 ते कोट्यावधी रुपये असतील. एवढे? सगळीकडे ही घोषणा करा की जो कोणी कुंवर सिंगला पकडून देण्यात आमची मदत करेल त्याला कंपनी सरकार 25,000 रुपये देईल. आता आजमगडला जायची तयारी करा. या म्हाताऱ्याला कुंवर सिंगला पकडायची वेळ आलीये. पण कमांडर लेगार्ड या गोष्टीपासून अजाण होता की चतुर बाबू वीर कुंवर सिंग त्यांच्यापेक्षा 2 पावलं पुढे चालत होते. इंग्रजांची फौज आजमगड मध्ये पोहोचण्याआधीच आपल्या सर्वांना ही जागा सोडायला हवी. हरे कृष्ण सिंग, तू सैन्याला ताबडतोब तयार कर. आपण गझियापूरच्या मार्गाने गंगा नदी पार करत जगदीशपूर मध्ये जाऊयात. आपण आज रात्रीच इथून निघूयात आणि माझ्या मित्राच्या गावी मणियार मध्ये थांबूयात. आणि त्याच रात्री आजमगड मधून निघून बाबू वीर कुंवर सिंग आपल्या मित्राच्या घरी मणियारला पोहोचले. गंगा नदी पार करण्यात खूपच धोका असू शकतो. 25,000चं बक्षीस मिळवण्यासाठी कोणीही तुमची बातमी इंग्रजांपर्यंत पोहोचवू शकतं. तू माझी आणखीन एक मदत कर मित्रा. बोल ना मित्रा, काय करू? बाबू वीर कुंवर सिंगनी आपल्या मित्राला एक युक्ती सांगितली आणि गावकऱ्याला कॅप्टन लेगार्ड कडे पाठवून दिलं. साहेब, खबर अगदी पक्की आहे. कुंवर सिंग हत्तीवर स्वार होऊन गंगा नदी पार करणार आहे. वाय नॉट बोट्स? बोटींनी का नाही? बोटी मिळाल्या नाही त्यांना. हत्तीवरूनच जाणार आहेत ते. साहेब, ते माझं बक्षीस. तुला बक्षीस मिळेल, पण त्याआधी आम्हाला कुंवर सिंगला पकडू दे. गंगा नदीच्या ज्या मार्गाने हत्ती नदी पार करतात त्या ठिकाणी इंग्रजांच्या फौजा आधीपासून कुंवर सिंग यांची वाट बघत होते. शिपायांनो, तयार राहा. पण जेव्हा हत्ती जवळ आला तेव्हा त्याच्यावर कुणीच नव्हतं. कुंवर सिंगने आपल्याला मूर्ख बनवलं. तो बोटीने चाललाय. चला चला शिवपूर घाट. जेव्हा कॅप्टन लेगार्ड त्याची फौज घेऊन शिवापूर घाटामध्ये पोहोचले तेव्हा बाबू वीर कुंवर सिंग त्यांच्या साथीदारांसोबत नावेत स्वार होऊन अर्धी गंगा नदी पार करून गेले होते. कॅप्टन लेगार्डनी गोळ्या बरसवायला सुरुवात केली. फायर करा. दोघांमध्ये घमासान युद्ध झालं, ज्यात बाबू वीर कुंवर सिंग यांच्या डाव्या तळ हातावर गोळी लागली.
गोळीचं विष पूर्ण शरीरात पसरू नये म्हणून बाबू वीर कुंवर सिंग यांनी मनगटापासनं आपला हातच कापून टाकला आणि कमांडर लेगाड यांना चुकवून ते जगदीशपूरला पोहोचले. आणि तरीही वीर कुंवर सिंग शूरवीराप्रमाणे जगदीशपूरमध्ये इंग्रजांशी लढत राहिले. त्यांनी त्यांची शपथ पूर्ण केली आणि जगदीशपूरमध्ये कंपनी सरकारचा झेंडा खाली उतरवला. असे होते आपले 80 वर्ष असलेले वीर योद्धा बाबू कुंवर सिंग. मग ते सतत आजारी राहू लागले आणि 26 एप्रिल 1858 रोजी त्यांनी त्यांच्या महालात प्राण सोडून दिले. खरोखर आपल्या मातृभूमीच्या मान सन्मानाला कायम राखणं हे वीर कुंवर सिंग यांच्याकडून शिकायला हवं. सन 1966 साली भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाच्या स्टॅम्पचे प्रकाशन केलं आणि 2017 साली आराह आणि छपराला जोडणाऱ्या ब्रिजला वीर कुंवर सिंग सेतू असं नाव देण्यात आलं. तर चला सगळ्यांनी मिळून गाऊया. अब छोड़ रे फिरंगिया हमारे देशवा, लूट-पुट कहली तुहान. अब छोड़ रे फिरंगिया हमारे देशवा, लूट-पुट कहली तुहान. अभिमानाने म्हणा, भारत है हम. जर तुम्हाला ही गोष्ट ऐकतानाच एवढी मजा येत असेल तर विचार करा पाहताना किती मजा येईल. बघा क्रिश त्रिश आणि बाल्टी बॉय भारत है हम दर रविवारी सकाळी 11 वाजता दूरदर्शनवर. आणि आमचे स्ट्रीमिंग पार्टनर्स आहेत अमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स. स्टे ट्यून.